खरं तर राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। आजपासून फॉर्म भरायला सुरुवात ही झालेली आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची भूमिका हीच राहिलेली आहे। जे आपले मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन या राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार स्थापन झाले, ज्या उद्देशाने स्थापन झालेला आहे तो उद्देश सफल व्हावा। परंतु काही लोकांना या महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती करायचं असल्यामुळे ते जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सातत्यानं बदनाम करण्याचं काम करत असतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर टीका करण्याचं काम करत असतात। आम्ही वारंवार शिंदे साहेबाला सांगत असतो की रायगड जिल्ह्यातल्या या नेत्यांना आवरा, कारण यांच्यामुळे दोस्तीत कुस्ती व्हायला लागल्या। मला वाटतंय हे लोक सध्या शिंदे साहेबाच्या हाताच्या बाहेर गेलेले लोक दिसत आहेत। तरी सुद्धा आमची आपल्या माध्यमातून शिंदे साहेबाला विनंती आहे की या तिघांना आवरा, अन्यथा आम्हालाही मजबुरीनं तुमच्या पक्षावरती, तुमच्या पक्षातल्या नेत्यावरती बोलावं लागेल। कारण कुणीही आमच्या पक्षातल्या नेत्यावरती, म्हणजे अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, यांच्यावरती जर कुणी बोललं तर त्यांना जशास तसं उत्तर आम्हाला द्यावंच लागेल। रायगडमधलं राजकारण आपल्याला पाहायला अशा प्रकारची टीका महायुतीची इमेज डॅमेज करत नाही का, असं तुम्हाला वाटत नाही? नक्कीच या टीकेमुळे महायुतीमध्ये परिणाम होतो, महायुतीच्या जी काही इमेज आहे त्याच्यामुळेवरती परिणाम होतो। परंतु हे चांगल्या माणसाला शब्दाचा मार ही जी मन आहे, तसं मला वाटतं कदाचित ह्यांना शब्दाचा मार सुद्धा कमी पडतोय। कारण ह्यांची पार्श्वभूमी, ह्यांचा इतिहास बघता ही लोक एका वेगळ्या पार्श्वभूमीतून पुढे आलेली लोक आहेत। त्याच्यामुळे या लोकांना जशास तसं उत्तर देण्याची तयारी आमची सुद्धा। आमचा प्रयत्न नेहमी हाच राहिलेला आहे की महायुती भक्कमपणे राहिली पाहिजे, महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला नाही पाहिजे, आणि हा प्रयत्न आमच्या नेतृत्वाने सातत्याने ठेवलेले। परंतु अजितदादावरती टीका केल्यावरती आम्ही शांत बसणार नाही, आम्ही गप्प बसणार नाही। जशास तसं उत्तर मग ते महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवे असतील किंवा अजून कोणी असेल त्याला राष्ट्रवादीकडनं दिलं जाईल। नाही, ज्या लोकांनी ही तुलना केलेली आहे त्या लोकांची पार्श्वभूमी आपल्याला आधीच म्हटलं की स्वतःला राजा हरिश्चंद्राची औलाद समजतात की काय, मला प्रश्न पडतो। जी लोक आमच्यावरती टीका करतायत ते स्वतःच्या पक्षामध्ये झोकून जरी बघितले तर ते झोकून बघितल्याच्या नंतर आरसा सुद्धा बघायला यांना लाज वाटेल, इतके कार्यतत्पर नेते यांच्या पक्षामध्ये आहेत। काही गोष्टी पडद्यामध्ये राहू द्या, बात निकली है तो दूर तक जाएगी, नाहीतर तुम्हाला अशा अडचणी येतील की तुम्हाला सुद्धा फिरणं अडचणीचं येईल। कारण आम्ही शांत आहोत, संत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फार चर्चेत असलेला पक्ष आहे, पक्षांतर्गत वाद किंवा इतर गोष्टी पुढे येताना पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधला रुपाली वाद पाहायला मिळतो। अगोदर नोटीस आता पक्ष प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाली, रुपाली ठोंबरेंचं पक्ष प्रवक्तेपद नाकारलं नाही। ह्याच्यामध्ये त्या नोटिसीचा आणि ह्याचा संबंध नाहीये, हा प्रक्रियेचा भाग आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरती पक्षामध्ये अनेक नवीन चेहरे प्रवेश केलेले आहेत, जे गुणवान आहेत, जे अनेक लोक आहेत, जे लोक चांगली भूमिका मांडू शकतात, अशा नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं काम हे पक्ष नेतृत्वानं या ठिकाणी केलेलं आहे। या निवडीचा आणि वादाचा कुठलाही दुरान्वय संबंध नाही। प्रत्येक व्यक्तीकडे एक वेगवेगळी जबाबदारी आहे, पक्ष नेतृत्व त्यांच्याकडे वेगळ्या जबाबदारी त्यांच्याकडे दिलेल्या आहेत। निवडणुका त्या व्यवस्थित पार पाडाव्यात यासाठी कदाचित पक्षाने विचार केला असेल, म्हणून आज या ठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं काम केलेलं आहे। या निवडीचा आणि वादाचा दुरान्वय कुठेही संबंध नाही। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरची टीका रुपाली ठोंबरे पाटलांना बोलली असं म्हटलं जातं। प्रत्येक पक्षामध्ये वादविवाद असतात आणि ते वादविवाद मिटवण्याचं काम हे पक्ष नेतृत्व करत असतं। आमच्याही पक्षामधले जे वादविवाद आहेत ते मिटवण्याचं काम आमचे नेतृत्व सक्षम आहे, ते मिटवतील। अजितदादांच्या नेतृत्वामध्ये दोन्हीही रुपालीताई चाकणकर असतील, रुपालीताई ठोंबरे असतील, त्या काम करतायत आणि मला विश्वास आहे की तो वाद इतका मोठा नाही की अजितदादा सांगितल्यावर मिटणार नाही। परंतु लवकरच हे वाद मिटून त्या ठिकाणी त्यांच्यावरती जी जबाबदारी आहे त्या सक्षमपणे पार पाडताना आपल्याला दिसतील। पण या विषयावरून कुठेतरी पक्षांतर्गत वाद अजून वाढेल, अजून शिकेला जाईल असं वाटत नाही? शेवटी प्रत्येक व्यक्तीला, पक्षात काम करणाऱ्या
पक्षाचा आदेश हा अंतिम असतो. आज पक्षाकडनं जो आदेश आलेला आहे तो आपल्यासाठी अंतिम समजून प्रत्येकानं त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. मला विश्वास आहे की अनेक वर्ष पक्ष संघटनेत काम करणारे हे सर्व पदाधिकारी आहेत. आज जो पक्षाकडनं आदेश आलेला आहे, आज जो पक्षाकडनं काम करण्याची संधी भेटलेली आहे, ते प्रत्येक जण यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीनं पार पडताना आपल्याला आगामी काळामध्ये दिसतील. मागे आपल्यावरती देखील आरोप करण्यात आले होते की आपण मारहाण केली, त्यानंतर आपल्यावरती पक्षांतर्गत कुठेतरी कारवाई करण्यात आली असं देखील कुठेतरी समजलं. परंतु आता तुमची जेव्हा प्रवक्ते पदावरती निवड झाली त्यानंतर विरोधकांच्या माध्यमातून असं बोलण्यात येतं की पूर्वी धमक्या देणाऱ्या ताई होत्या, आता मारहाण करणारे दादा आले. असं काही नाही. तो आमचा जो प्रसंग झाला होता त्या ठिकाणी त्या प्रसंगाला वरती आम्ही जे केलं होतं आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका जी आमची शाब्दिक चकमक झाली होती त्याच्यातून तो वाद निर्माण झाला होता आणि तिथं त्याच्यानंतर माझ्यावर कायदेशीर सुद्धा कारवाई झाली, पक्षांतर कारवाई झाली. मी कायदेशीर कारवाईला सुद्धा तोंड दिलं. त्याच्यानंतर मला पक्षाने माझी बाजू मांडल्याच्या नंतर मला वेगळी जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. माझी पार्श्वभूमी पाहिलं तर मी फर्स्ट टाइम कुणाला तरी मारहाण केलं, त्याच्यामुळे मी काही कुख्यात गुंड वगैरे नाही मारहाण करणारा दादा म्हणण्यापेक्षा मी जे केलं ते माझ्या नेतृत्वावर टीका केली म्हणून केलेलं आहे आणि आमच्यातले वाद हे आता मिटलेले आहेत. त्याच्यामुळं या वादाचा आणि त्या मारहाणीचा संबंध, या निवडीचा त्याचा कुठलाही संबंध नाही. आमच्यावरती जी आता जबाबदारी दिली आहे पक्षाची ध्येयधोरणं मीडियाच्या माध्यमातून लोकांवर पोहोचवण्याची, ती अधिकपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचं आम्ही काम पुढच्या काळामध्ये करू. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आता की फर्स्ट टाइम मी मारहाण केली, म्हणजे तुम्ही समर्थन करता का त्या गोष्टीचं? म्हणजे मारहाण केली पाहिजे, पक्षात राहून मारहाण केली पाहिजे लोकांना? मी असं म्हणत नाही पक्षात राहून मारहाण केली पाहिजे. ज्या वेळेस पक्ष नेतृत्वावर कुणीतरी येऊन खालच्या पातळीवर बोलतो, कधी कधी आपला बी अनावधानाने संयम सुटतो, त्यावेळेस आमचा सुटला होता. मी त्याबद्दल आपल्याच माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्यावर कायदेशीर कारवाई झाली होती, पक्षाकडनं माझ्याकडनं खुलासा घेण्यात आला. मी प्रत्येक प्रक्रियेला पुढे जाऊन आता इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचं मी समर्थन करत नाही. अनावधानाने झालेली गोष्ट होती. त्याच्यामुळं आमची पार्श्वभूमी काय आपणही पाहिलेली आहे. त्याच्यामुळे एखाद्या प्रसंगावरून त्या व्यक्तीची प्रतिमा बनवू नये एवढीच आपल्याला विनंती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आता, त्यामध्ये आपण जर बघितलं नगर परिषद आणि नगरपालिका तर नाशिक असेल किंवा इतर ठिकाणी महायुती म्हणून तुम्ही सामोरं जाणार की असं पाहायला मिळते शिंदे सेनेकडनं तर वेगळी चूल मांडण्याची काही दिसत आहे. नाशिकमध्ये देखील जर पाहिलं तर राष्ट्रवादी भाजप एकत्र येत आहे, म्हणजे अशा अनेक घडामोडी वेगवेगळे घडत आहेत. तुमच्याकडे काय माहिती आहे? मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याने ह्या बैठका वरळी येथे पार पडल्या आणि त्या बैठकामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की स्थानिक पातळीवरती स्थानिक नेत्यासोबत चर्चा करून त्या ठिकाणी पक्षासाठी जे अनुकूल वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपल्याला जायचंय. आपली प्रायोरिटी ही महायुतीमध्ये युती करण्याची असावी असं पक्षाकडनं सांगण्यात आलेले, परंतु अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अजून एक विषय समोर येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचा एक सूर ऐकायला येतो धक्क्यावादामध्ये की या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी पक्षासोबत युती करायची असा एक सूर ऐकायला मिळतोय. तो त्यात म्हणजे तुमच्या कानावर तो पडलाय काय, म्हणजे तुमची सुद्धा काय भूमिका असेल अशा ठिकाणी जर वेळ पडली तर असं होऊ शकतं? नाही, आम्हालाही या गोष्टी ऐकायला आलेल्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला, तिकडच्या राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला माहित आहे की अजितदादा हे कामाचा माणूस आहे. अजितदादाच्या कामाचा करिश्मा महाराष्ट्रामध्ये आजही आहेत. जर आपल्याला अधिक जागा निवडून आणायच्या असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पर्याय ठरू शकतो. हे आमच्याही कानावरती ऐकू आलेले. उशिरा का होईना त्यांना अजितदादाचं काम आठवलं, उशिरा का होईना अजितदादाचं नेतृत्व त्यांना मान्य होतं, यात आम्हाला आनंद आहे. परंतु कुणासोबत युती करायची, कुणासोबत आघाडी करायची हा निर्णय स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी स्थानिक पातळीचे नेते ठरवतील आणि तो निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील. एकंदरीत आपण जुन्या जे काही आपले पदाधिकारी होते, आपलेच मित्र होते, त्यांच्यासोबत येणाऱ्या निवडणुकीत काम करण्यासाठी आपण सकारात्मक आहात? अजितदादाचं नेतृत्व स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आम्ही काम करायला तयार आहोत. अजितदादाचं जो कोणी नेतृत्व स्वीकारेल, अजितदादाच्या नेतृत्वात जो कोणी काम करेल, अजितदादाच्या घेतलेल्या भूमिकेशी जो कोणी सहमत असेल त्या व्यक्तीसोबत काम करायला
आम्ही तयार आहोत. अंतिम निर्णय हे पक्ष नेतृत्व घेत असतं आणि ह्या निवडणुकीमध्ये पक्ष नेतृत्वानं स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळं इथून होण्यापेक्षा स्थानिक पातळीवर ज्या काही हालचाली होतील त्याच्यावर आमचं लक्ष असेल आणि तिथं निर्णय होतील ते आम्ही त्याच्यावरती नक्कीच पक्ष नेतृत्व विचार करेल. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना यांच्यातला संघर्ष जेव्हापासून युती झाली महायुती झाली तेव्हापासून पाहायला मिळतोय. नेत्यांच्या माध्यमातून वारंवार राष्ट्रवादीवरती टोलेबाजी करण्यात येते, दादांबद्दल भाष्य करण्यात येतं, आमदारांबद्दल भाष्य करण्यात येतं. या संदर्भात काही एक मोठा तोडगा निघणार आहे का? कारण की समन्वय समिती पण या समितीमध्ये दर मंगळवारी किंवा बुधवारी तुमच्या चर्चा होत असतात, नेते बसत असतात. मात्र यावरती तोडगा अजूनही निघालेला नाही. तुमच्या मार्फत असो किंवा शिंदेच्या मार्फत तर सर्व नेत्यांवरती टीका अंकालाच पाहायला. एक तरी आपल्या माहितीसाठी सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचा वाद नाही. काही लोक जाणीवपूर्वक अजितदादाला त्या पक्षातले टार्गेट करत असतात. आमचं म्हणणं एवढंच आहे की अजितदादांवरती टार्गेट करणाऱ्या नेत्यावर शिंदे साहेबांनी लक्ष घालावं एवढीच आमची माफक अपेक्षा आमची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एक अलायन्स म्हणून त्या ठिकाणी काम करते. आमची कुठेही मतभेद नाहीत. फक्त त्या ठिकाणचे काही 2-4 आहेत त्या डोक्याला शिंदे साहेबांनी समज द्यावं एवढी माफक अपेक्षा मात्र आमची आहे. निश्चिती संदर्भात बैठक होती मराठी. त्यामध्ये त्यानंतर त्यांचा वाद पुढे आलेला पाहायला सातत्याने मराठी डोंगरे ह्या चांदोकरांवरती टीका करताना पाहायला मिळत होतं. प्रदेश प्रवक्ते पदावरून अकालपट्टीनंतर हा वाद मिटला किंवा असा मेसेज द्यायचा आहे का? वाद होता तो वाद वरिष्ठांपर्यंत त्या दोघींनी कानी घातलेले, त्यावरती वरिष्ठ त्यांच्याबद्दल बोललेले आहेत. असं माघार घेतले. वाद इतका विकोपाचा नव्हता. ते समज गैरसमज झाले होते त्याबद्दल वरिष्ठांसोबत चर्चा झाली होती आणि आगामी काळामध्ये अजूनही जे काही गैरसमज असतील तेही दूर होतील. असं वादविवाद प्रत्येक पक्षामध्ये असतात. आमचा पक्षच नवीन नाही तर प्रत्येक पक्षात असतो आणि तो गैरसमज दूर करण्याचं काम पक्ष नक्कीच त्या ठिकाणी करेल. अजून एक नाव आहे अमोल मिटकरींना देखील प्रवक्ते पदावरून हटवले गेले. काय कारण असू शकतं त्याचं? कायम सहकारी पक्षामध्ये टीका करताना बोलला असं म्हणता येईल? हे असं म्हणता येणार नाही. अमोलदादावरती अजून वेगळी काही जबाबदारी पक्षाकडनं देण्याचा विचार त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर ठरलेला असेल म्हणून कदाचित या ठिकाणाहून त्यांना मोकळं केलं असेल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमोलदादाचा नक्कीच चांगला विचार करेल. सगळं काही आलबेलय. फक्त तुमचे चष्म्याचे नंबर तुम्ही बदला, आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. सगळं काही व्यवस्थित आहे. नंबर देखील योग्य आहे, मात्र संधी तुम्हीच देत आहे त्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तुमचं आमच्यावर असलेलं जे काही प्रेम आहे ते असंच कायम राहू.